इडन वुड्स ठाण्यातल्या हिरानंदानी भागातलं हे कॉम्प्लेक्स 18 बिल्डिंग, 800पेक्षा जास्त फ्लॅट्स आणि हजारो रहिवासी. पाहताना हे कॉम्प्लेक्स अगदी स्वच्छ, सुंदर आणि शांत दिसतं. आणि हे कॉम्प्लेक्स तसं ठेवण्यामागे महिलांचा मोठा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी या कॉम्प्लेक्स समोर मोठा प्रश्न होता, तो म्हणजे कचऱ्याचा. खरं तर सोसायटीसाठी ही समस्या नव्हती, पण आपल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायचं सगळ्यांच्याच मनात होतं. ते काय आहे, मला आधीपासून मनात असं खूप होतं की काहीतरी आपण करायला पाहिजे या नॉट ओन्ली फॉर अवर कंट्री, पण आपल्या या अर्थसाठी, आपल्या धरतीसाठी. कारण वी गेट सो मच फ्रॉम दिस अर्थ, इट गिव्स अस सो मच. आणि आपण काय देतो त्याला? काहीच नाही, नुसतं घेत असतो. पण आपला कचरा तरी जे किचनमधनं निघतं ते तरी जर काय आपण त्याला सदुपयोग केलं तर ॲटलीस्ट विल बी, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग जस्ट कचरा, विल बी एबल टू गिव्ह इट बॅक समथिंग दॅट इज नीडेड फॉर दिस अर्थ, दॅट इज गुड फॉर दिस अर्थ. म्हणून माझ्या मनात होतं. इडन वुड्स हे 18 बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स असल्याने जमा होणारा कचरा देखील तेवढाच जास्त होता. इथं तयार होणारा ओला कचरा म्हणजेच किचनमधील फळं, भाज्या, अंड्यांची सालं यांचं दररोजचं प्रमाण जवळपास 400 ते 500 किलो इतकं आहे. हे कॉम्प्लेक्स इतकं मोठं आहे की यामध्ये विविध प्रकारची 500 ते 600 झाडं आहेत. या झाडांच्या पानांचा सुका कचरा देखील रोज इथे तयार होतो. हा कचरा दररोजचा 50 किलो एवढा होतो. त्यामुळे या दोन्ही कचऱ्याचा वापर करून खत तयार करण्याचं महिलांनी ठरवलं. कॉम्प्लेक्समधल्या महिलांसोबत इतर रहिवाशांनीही त्याला सहमती दर्शवली आणि काम सुरू झालं. पण ते जानेवारी 2016 पासून सेग्रिगेशन करून करून ते 1 वर्ष जेव्हा झालं तर पुढे काय करायचं आता? आणि असं मला वाटलं की आपण महिलांनी एकत्र येऊन काहीतरी पुढे आणखीन करू शकतो आपण त्याचं कचऱ्याचं, जे आपलं किचन वेस्ट स्पेशली. सो आम्ही विचार केलं की आपण हे काहीतरी त्याला कंपोस्टिंग करूया. आता ते प्रोसेस कुठलं सिलेक्ट करायचं ते एक बरंच विचार केला आम्ही. आणि त्याच्यानंतर वी सेटल्ड ऑन दिस बायोकल्चर विच वी गॉट फ्रॉम BARC. पहिल्यांदा बागेतील कचरा म्हणजे पालापाचोळा इथे असणाऱ्या 8 मोठ्या टबमध्ये टाकला जातो. त्यानंतर त्यावर सूक्ष्म जीवाणूंचं खत टाकलं जातं. या खतावर किचनमधल्या कचऱ्याचा थर टाकला जातो. असे एकावर एक अनेक थर टाकले जातात आणि प्रत्येक दिवशी ते थर एकत्रित करून हलवले जातात. ही थर देण्याची पद्धत 15 दिवस केली जाते. आणि हा कचरा नंतर उन्हात वाळवला जातो. वाळवल्यानंतर या कचऱ्याला श्रेडर मशीनमध्ये घालण्यात येतं. त्यानंतर चाळणीनं चाळून त्याचं खत तयार होतं, ज्याला कोणत्याही प्रकारच्या कचऱ्याचा वास येत नाही. या सगळ्यामध्ये महिलांचा उत्साह पाहून इथे राहणाऱ्या पुरुष वर्गाला देखील महिलांचा अभिमान वाटतो. आमच्या एक खूबी आहेत आमच्या कॉम्प्लेक्समध्ये. विमेन त्यांच्या घरची काम सोडून दे टेक टाईम आउट टू डू दिस काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज. इट कुड बी बायो कंपोस्ट असेल या गार्डन ॲक्टिव्हिटी असेल, सगळं करतात. दॅट्स आय एम रिअली ग्रेटफुल टू आवर विमेन फोक इन दी कॉम्प्लेक्स. या ठिकाणी या महिला फक्त हे खत तयार करून थांबल्या नाहीत, तर त्याचसोबत या खताचं पॅकिंग करून विकणं, वेगवेगळ्या सोसायट्यांना पुरवणं हे देखील या महिला उत्साहाने करतात. याचसोबत किचन गार्डन सुद्धा या महिलांनी तयार केलंय, ज्यामध्ये मुळा, पालक सारख्या भाज्या येतात. दिस इज समथिंग दॅट ऑल सोसायटीज कॅन डू. आमची तर एवढी मोठी सोसायटी आहे, आम्ही 8 टब्स घेतलेत त्याच्यासाठी. जर का तुमची छोटी सोसायटी असेल तर तुम्ही 1-2 टबनी पण चालू करू शकतात. आणि दिस प्रोसेस इज व्हेरी सिम्पल, लो कॉस्ट आणि इट्स लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सोपं आहे असं करायला. आय थिंक एव्हरीवन शुड गो इन फॉर दिस. दिस द लीस्ट वी कॅन डू फॉर कीपिंग अवर सोसायटी क्लीन. कारण की डम्पिंग ग्राउंड्स एवढे भरले आहेत, ऑलरेडी ओव्हरफ्लो होत आहेत. काहीतरी आपण असं करायला पाहिजे. ज़रूर घर से बाहर आके उन लोग सब करना चाहिए. हर बच्चा को भी वो सिखाना चाहिए पहले से. कैसा डोंट थ्रो एनीवेयर, रास्ते पे मत करो, इधर मत करो. जब भी डालेंगे जिधर जगह है उधर डालने का है. अभी कॉम्प्लेक्स में मॉल में जाएंगे, सब जगह अभी अलग अलग डब्बा रखा है, तो आप लोग वो डालने को तो कोशिश करना चाहिए. फर्स्ट स्टेप. सेकेंड स्टेप हर घर में भी कर सकते हैं, बहुत ईजी है. हर कॉम्प्लेक्स में भी इनिशिएटिव लेना चाहिए, बिकॉज दिस इज द वे हम नेचर को थैंक कर सकते हैं.
इथे तुम्हाला 598 झाडं दिसतील आणि प्रत्येकाला रितसर टॅगिंग केलेलं देखील दिसेल. त्याचसोबत इथे जवळपास 32 प्रकारच्या पक्ष्यांच्या विविध जाती पाहायला मिळतात. खरं सांगायचं तर पर्यावरण जपण्यासाठी आपल्याला कुठं जाण्याची गरज नाही. आपल्या परिसराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही किंवा ती होण्यापासून त्याला वाचवणं म्हणजेच खरं पर्यावरण जपणे. स्वरदा वाघुले, ABP माझा, ठाणे.